नमस्कार मंडळींनो, मी मीनल जगदीश सूर्यवंशी. मंडळींनो, आजच्या आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपला मोबाईल. पण हाच मोबाईल कोणासाठी श्राप आहे तर कुणासाठी वरदान. तर मी याच विषयावर एक कविता तयार केली आहे की मोबाईल श्राप की वरदान. काही लोकांसाठी श्राप तर काही लोकांसाठी वरदान आहे हा भ्रमणध्वनी. काही लोकांसाठी श्राप तर काही लोकांसाठी वरदान आहे हा भ्रमणध्वनी. तर चला मग माझ्या कवितेला सुरुवात करते. करून वंदन श्री गणेशांना म्हणे. मोबाईलच्या इशाऱ्यावर चालत आहे आपलं जीवन. मोबाईलच्या इशाऱ्यावर चालत आहे आपलं जीवन. असं वाटतं मनुष्य नाही झालं होतं पण रोबोटिक ह्युमन. किती दिवसांपासून नाही दिला फॅमिलीला वेळ. आठवा बरं, किती दिवसांपासून नाही दिला फॅमिलीला वेळ. आठवते मला, घरी बसून आम्ही आधी खेळायचो चोर शिपाई आणि 4 चिठ्ठ्यांचा खेळ. पुन्हा कधी जमेल का हो हा गप्पा गोष्टींचा मेळ. काय या अंधारलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा सोन्याचा दिवस उजळेल. आधी ना मित्रमैत्रिणींसोबत कसे मनसोक्त फिरायचो, हो की नाही. मित्रमैत्रिणींसोबत कसे मनसोक्त फिरायचो. तासन तास गप्पा गोष्टींमध्ये रंगून जायचो आणि एक वेगळ्याच जगामध्ये बेधुंद व्हायचो. आता वाटतं की पुन्हा एकदा एकत्र बसून जुन्या आठवणींचा उजाळा करू. पण तिथेही मात्र सर्वांचे सेल्फीज आणि फोटो सेशन होतात सुरू. खरंच या मोबाईलमुळे दूर होत चाललीत आपलीच माणसे हळूहळू. सुट्टीच्या दिवशी जायचो मस्त शेतात. सुट्टीच्या दिवशी जायचो मस्त शेतात. भाजी भाकरी खायचो मिळून एकाच ताटात. अहो, साधी सायकल रेसिंग जरी जिंकलो ना तरी मिरवायचो मोठ्या थाटामाटात. पण या मोबाईलच्या ओघात सर्व आनंद गेला वाहून. फार दुःख होते अशी भरकटलेली पिढी पाहून. कारण आता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मोबाईल असतो सर्वांच्या खिशात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मोबाईल असतो सर्वांच्या खिशात. अन्नाचा एक कणही जात नाही मोबाईल विना घशात. आधी कशी ना आपल्याला उत्सुकता असायची गावात आलेली नाटक व मंडई पाहायची. पण आज आपल्यामुळेच वेळ आली त्या लोक कलाकारांवर उपाशी राहायची. मान्य आहे मला, या लहानग्या मोबाईलमुळे झाली आहेत सर्व कामे साधी सरळ. या लहानग्या मोबाईलमुळे झाली आहेत सर्व कामे साधी सरळ. पण हाच मोबाईल चांगल्या चांगल्यांना देखील पाडतो बळका भुरळ. आपल्या वास्तविक जीवनातील नाती होत चाललीत विरळ. आणि सर्वांमध्ये निर्माण झाली या आभासी जगाशी जुळण्याची तळमळ. मनुष्य किती रमला असला ना या मोबाईलच्या जगात. मनुष्य किती रमला असला ना या मोबाईलच्या जगात. तरी एकटा पडला आहे या वास्तविक युगात. आता तर कुणीच राहिलं नाही त्याला सुखदुःख साजेशं करायला या कलियुगात. खरं तर मोबाईलमुळे घडतात चांगल्याही गोष्टी. खरं तर मोबाईलमुळे घडतात चांगल्याही गोष्टी. पण आपल्याकडे आहे का हो चांगलं वाईट ओळखण्याची दृष्टी. कारण आता फेमस होण्याची चढली आहे सर्वांनाच जिद्द. फेमस होण्याची चढली आहे आता सर्वांनाच जिद्द. अश्लील चाळे करूनही म्हणतात होऊ आम्ही प्रसिद्ध. हरवून बसली आहे तरुण पिढी आपलं सामाजिक भान. हरवून बसली आहे तरुण पिढी आपलं सामाजिक भान. नाही राहिली आता कुणालाच माणुसकीची जाण. आता तुम्हीच सांगा मंडळींनो, खरंच मोबाईल आपल्यासाठी श्राप की वरदान. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार. तर चला मग भेटू पुढल्या कवितेमध्ये. तोपर्यंत स्वीकारा माझा प्रेमपूर्वक नमस्कार. धन्यवाद.